चालू असलेले या नाशिक जिल्हा महिला कबड्डी स्पर्धेकरिता 6 संघ आपण तयार केले होते। या संघाचे संघ मालक आहेत एचएल एंजलचे एचएल स्पोर्ट्स क्लब ओझर, आदर्श वॉरियर्स दत्ताभाऊ गायकवाड, महारुद्र डिफेंडर्स सुरेश भाऊ भुगे। पारितोषिक आहे तसेच बेस्ट प्लेयर ऑफ टूर्नामेंट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटू यांना लक्षदीप करिअर अकॅडमीचे संचालक इंद्रजित सांगळे सर तसेच समाधान भोर सर यांच्यातर्फे एक सायकल गिफ्ट दिलेली आहे। त्यानंतर बेस्ट डिफेंडर ऑफ टूर्नामेंट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बचावपटूसाठी सुवर्ण टर्ले व मेजर उर्मिन टर्ले यांच्या वतीने सायकल एक पारितोषिक देण्यात आलेला आहे। 4 दिवस सुरू असलेल्या या सामन्यामध्ये 4 दिवसाचा जो बेस्ट प्लेअर असेल, प्रत्येक दिवसाचा जो बेस्ट प्लेअर असेल त्या बेस्ट प्लेअरसाठी नाशिक जिल्हा असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह शरद पाटील सर यांच्याकडून 11 ग्रॅम चांदीचे नाणे देऊन सन्मानित केले जाईल। तसेच स्पर्धेमधील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना 2100 रुपयाचं पारितोषिक आहे दादासाहेब देशमुख यांच्याकडून। तसेच यांच्याकडून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बचावपटू यांना 1100 रुपयाचं पारितोषिक। तसेच शंकर भाऊ सांगळे, नितीन भाऊ काळे, योगेश भाऊ जाधव यांच्याकडून कुमारी गटातील उदयनमुख खेळाडू याला 2100 रुपयाचं पारितोषिक आहे। तसेच श्री रामेश्वर सानप यांच्याकडून किशोरी गटातील उदयनमुख खेळाडू यास 2100 रुपयाचं पारितोषिक आहे। नाशिक जिल्हा असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह मोहनअण्णा गायकवाड यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेतील आदर्श संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांना प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। तसेच दत्ताभाऊ गायकवाड राष्ट्रीय प्रशिक्षक डीजे स्पोर्ट्स क्लब आडगाव यांच्यातर्फे स्पर्धेतील आदर्श पंच जो पंच उत्कृष्ट कामगिरी करेल त्यांना एकूण कैलासवासी विठ्ठल सबुदरेकर यांच्या स्मरणार्थ स्पर्धेतील 4th क्रमांकाचे चषक, तसेच दत्तू जाधव सर यांच्याकडून पंचांची नाश्त्याची व्यवस्था म्हणून 1001 रुपये। तसेच सागरभाऊ माळोदे यांच्याकडून 60 किलो पुरुष गट वजनी कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 7001। गौरव कसबे यांच्याकडून 60 किलो वजनी गट पुरुष गट कबड्डी स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 5001 रुपये। दत्ताभाऊ गायकवाड गटासाठी तृतीय क्रमांक 3001 रुपये पारितोषिक। तसेच मोहनअण्णा गायकवाड नाशिक जिल्हा असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह यांच्याकडून 10,001 रुपये स्पर्धा आयोजन करण्यासाठी लाभलेले आहेत। या सर्व दात्यांचे, मान्यवरांचे तसेच कबड्डी प्रेमींचे ज्यांनी बालाजी सोशल फाउंडेशन तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व खेळाडूंवरती विश्वास ठेवून आपल्या परीने मदत केली आहे, या सर्व मान्यवरांचे मी नाशिक जिल्हा असोसिएशन तसेच बालाजी सोशल फाउंडेशन, श्री बालाजी देवस्थान, कैलास अण्णा मुदलियार यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। सर्व मान्यवरांसाठी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन झाल्या मित्रांनो।
पांडुर्ली सध्या सुरू असलेल्या 60 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेमध्ये जो खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडला जाईल त्या खेळाडूसाठी रोहन भाऊ आडांगे यांच्यातर्फे ट्रॅक पॅन्ट व टी शर्ट सप्रण भेट देऊन पुरस्कृत केले जाईल. रोहन भाऊ आडांगे तुमच्यासाठी आमच्या सर्व खेळाडू तसेच आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार व अभिनंदन. यानंतर महिला गटातील होणारा सामना महारुद्र डिफेंडर्स एचएल एंजल्स दोन्ही संघांना लक्षदीप करिअर अकॅडमीचे संचालक इंद्रजीत सांगळे सर तसेच समाधान भोर सर आपल्या या कबड्डी पंढरीमध्ये आमच्या सर्व बालिन सोशल फाउंडेशन व बालिन देवस्थानच्या कबड्डी परिवारातर्फे खूप खूप स्वागत. बालाजी सोशल फाउंडेशन क्रिकेट क्लब याचे प्रशिक्षक गणेश सर दीपक सर आपलं देखील या कबड्डी पंढरीमध्ये कबड्डी क्रीडांगणावरती हार्दिक स्वागत. नाशिक ग्रामीण कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सातत्याने चांगले खेळाडू घडवणारे असे आमचे सहकारी मित्र शंकर सांगळे सर, नितीन काळे सर, योगेश जाधव सर आपलं देखील या कबड्डी स्पर्धेसाठी हार्दिक स्वागत. नाशिक विभागीय वैज्ञानिक प्रयोगशाळा फॉरेन्सिक लॅब नाशिक येथे कार्यरत असलेले आमचे मित्र शिरीष मेडिकल याचे प्रोप्रायटर राहुलजी सहाने आपलं देखील या कबड्डी परिवारामध्ये हार्दिक स्वागत. समोर उभे असलेले प्रेक्षक आपणास एक विनंती आहे, आपण गॅलरीत बसून खेळ बघण्याचा आनंद घ्यावा. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण गॅलरीत बसले गॅलरीत बसावी. गॅलरीत बसून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. सर्व पदाधिकारी यांच्या वतीने विनंती आहे, आपण सर्वांनी गॅलरीमध्ये बसून हे सामने बघण्याचा आनंद घ्यावा.
यामध्ये नाशिक जिल्हा असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह मोहनअण्णा गायकवाड यांनी रोख 11,000 रुपये, तसेच खूपदान नाशिक जिल्हा असोसिएशन कबड्डी असोसिएशन बाळासाहेब जाधव सर 7,000, तसेच इतर मान्यवर यांनी देखील मदत केली. मी सर्व मान्यवरांचे तसेच सर्व पदवीधरांचे बाली सोशल फाउंडेशन तसेच कैलास बुल्लियारच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. वन पांडुर्ली आज 5 मिनिट शेवटचे 5 मिनिटं 19 19 पुरुष विभाग यानंतर होणारा सामना शिवशंभू सोमनाने विरुद्ध युवा सिडको. दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार. दोन्ही संघांनी केंद्रदृष्टी तार व्हायचंय. चालू असल्या संपल्यानंतर त्वरित आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. तसंच महिला विभाग महारुद्र डिफेंडर्स विरुद्ध एचएल एंजल्स या देखील दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार. चालू असलेला सामना संपल्यानंतर आपण त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. चार्जिंग खतम आहे बघ आता. एवढी मॅचच होईल. किती चार्जिंग मशीन येतो किती चार्जिंग काय रे 20च्या खाली गेले होते. कोणाची 1500 त्याचाच 1500. पहिली मॅच जबर झाली, दुसरी नाही झाली. म्हणजे दादा घेऊन बसेल आपली मॅच नाही ना आज नाही जाऊ. आज ना कधी पहिलीच आहे. थंडी ना रे. अरे ना किती उद्या किती होईल? नाही ना दादा लेट होईल. हा लेट होईल आज. कसा फिरावा चालला कॅम्पला
हा मस्त खेळतो. पुरुष गट सोमठाणे शिवशंभू सोमठाणे आणि युवा सिडको जरा तयारी करा. लक्षात घ्या पुरुषांचे आज फक्त 6 सामने होणार आहे. बाकीचे संघ लांबचे संघ गेले तरी चालतील. फक्त 6 सामने पुरुषांचे आज होणार आहे. पहिल्या फेरीत 6 सामने. पुरुषांच्या लांबच्या संघांना सूचना करतोय पहिल्या गटातले फक्त 6 सामने होणार आहेत पहिल्या फेरीचे. दुसरी फेरी उद्यापासून ठीक 4 वाजता चालू होणार आहे. हे लक्षात घ्या. लांब जाणाऱ्या संघांसाठी ही सूचना आहे. बाकीचे खेळाचा आनंद घेऊ शकतात. शिवशंभू सोमठाणे युवा सिडको चला तिसरा प्रकार आहे. संघ मैदानाकडे रवाना करा. काही क्षणाचा सामना शिल्लक आहे. संपला.